राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळणाऱ्या एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू. नोकरीच्या आश्वासनावर झालेलं लग्न, मानसिक त्रासाचे आरोप आणि अखेर एक धक्कादायक शेवट. नेमकं काय घडलं पाहूया. उपराजधानी नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावनेर तालुक्यातील माळेगाव टाउन येथील महिला कबड्डीपटू किरण दाढे यांचा विषारी पदार्थ प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार किरण यांचा 2020 मध्ये स्वप्नील जयदेव लांभगरे यांच्याशी विवाह झाला होता. किरण यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की लग्नापूर्वी किरण आणि त्यांच्या भावाला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र विवाहानंतर ते आश्वासन पूर्ण झाले नाही. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यानंतर किरण यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. वैवाहिक वाद वाढल्याने त्या काही काळ माहेरी राहत होत्या. पुढे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे किरण तणावाखाली होत्या असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांनी विषारी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी किरण यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व तथ्ये स्पष्ट होणार आहेत. या घटनेबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.